तर भारती पवार यावेळेस देखील निवडून येणार। तिने फार संघर्ष केलाय। भारती पवार यांच्या आईने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे। भारती पवार यांनी लोकांसाठी जीवन झोकून दिल्याचं शांताबाई बागुल यांनी म्हटलंय। सभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। घरातून त्या निघत असताना त्यांच्या मातोश्रींनी या ठिकाणी त्यांचं औक्षण केलेलं आहे। भारती पवार मंत्रिपदापर्यंत पोहोचल्या, आता पुन्हा एकदा त्या निवडणुकीच्या मैदानात आहेत। आई म्हणून काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? बस ती विजयी होईल आणि ती परत मंत्री बनेल, ते कॅबिनेट मंत्री बनेल याची अपेक्षा आहे। आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे एकूणच या सगळ्या प्रवासामध्ये? एकदम महत्त्वाचा दिवस आहे, खूप महत्त्वाचा आहे। आणि ते फॉर्म भरणार आणि ती विजयी होणार आणि दिल्लीमध्ये जाणार। मी म्हटली ना कॅबिनेट होणार हा माझा आशीर्वाद आहे, स्वतःचा आत्मविश्वास आहे। तो आता वरती भोले बाबा बघेल, मी भोले बाबाची भक्त आहे बस। पण भारतीताई मंत्रिपदापर्यंत पोहोचल्या आहेत, त्यांचा हा संपूर्ण प्रवास कसा होता, किती संघर्ष होता, काय? जवळून पाहिला मी, तिच्यासोबत राहिलेली, ती काय करते काय बोलते आमचं संभाषण व्हायचं। ती पूर्ण झोकलेली आहे देशासाठी। मी तिला म्हटलं अगं घर परिवार पोरं मुलं बाळ बघ। नाही आई, देश इंडिया हा माझा परिवार आहे, मला नुसतं माझा परिवार 2 मुलं बघून माझं भागणार नाही, अशी उत्तरं ती देत होती। त्यावेळेला मला कळलं की हिची किती तयारी आहे सेवा करायची। खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। भारतीताई पवार यांच्या मातोश्री आपल्यासोबत होत्या। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।